तर मित्रांनो, आलेले आहेत आजच्या दिवसाचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. काल आपण पाहिलं होतं की कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये राधा पाटील हे शेवटच्या नंबरवरती होती, तर पहिल्या नंबरवरती रोशन भजनकर होता. सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांची क्षमा मागतो, कारण हे कंटेस्टंट सगळे नवीन आहेत, त्याच्यामुळे कंटेस्टंटची नावं लक्षात राहत नाही आहे. आणि तसंच रोशनच्या बाबतीत काल माझं झालं होतं. मी रोशन भजनकरच्या ऐवजी रोशन जामदार म्हटलं होतं, तर त्याबद्दल परत एकदा माफी मागतो. आजच्या दिवसाचे लेटेस्ट वोटिंग काय आहे? तर वोटिंगमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. आता तो बदल कसा झाला आहे थोडंसं जाणून घेऊया. तर नंबर 9 वरती आहे प्रभू. प्रभूचं काय झालंय, त्याला एवढा बॅकलॅश मिळायला लागलेला आहे. म्हणजे सगळेजण असं म्हणत आहे की तो सूरजचे कॉपी आहे. त्याचबरोबर त्याच्या बाहेर रील, खतरनाक अशा रील व्हायरल झालेल्या आहेत आणि त्या रील खूपच जास्त खराब आहेत. त्यामुळे प्रभूला बॅकलॅश मिळतोय आणि तो सरळ नंबर 9 वरती गेला आहे. त्याला वोटिंग होताना दिसत नाहीये. नंबर 8 वरती राधा पाटील आलेले आहे आणि राधा आणि प्रभूच्या वोटमध्ये एवढं काही जास्त अंतर नाही आहे, पण राधाने आता प्रभूला क्रॉस केलेला आहे. नंबर 7 वरती आहे रुचिता जामदार. ती काल नंबर 8 वरती होती. तिने सुद्धा चांगलं ग्रोथ मिळवलेली आहे आणि नंबर 7 वरती आलेले आहे. खरं तर बिग बॉसच्या घरात सध्या तन्वी कोलते, रुचिता जामदार हीच मंडळी जरा जास्त दिसत आहेत. बाकी सगळी लोक तर पिकनिकलाच आलेले आहेत. पुढचा जो नंबर आहे तो म्हणजे नंबर 6, यावरती आहे दीपाली सय्यद. आता दीपाली सय्यद सुद्धा गेम खेळताना दिसते. तन्वी बरोबर तिचे खटकलेले आहे आणि कदाचित हे लोकांना आवडत आहे. आता तन्वी घरातला विलन झाली म्हणजे कोणीतरी चांगलं दिसायलाच तिच्यासमोर पाहिजे, तर दीपाली सय्यद तिच्यासमोर चांगली दिसते, तर वोटिंगमध्ये तिला फायदा होताना दिसतोय आणि ते नंबर 6 वरती आलेले आहे. नंबर 5 वरती आलेले आहे अनुश्री माने. अनुश्री मानेला सुद्धा बऱ्यापैकी वोटिंग मिळत आहे आणि ती नंबर 5 वरती आहे. नंबर 4 वरती आलेले आहे दिव्या. दिव्या शिंदेला जबरदस्त सपोर्ट मिळतोय आणि तिचे फॉलोअर्स तिला मजबूत वोटिंग करत आहेत आणि ते नंबर 4 वरती आलेले आहे. नंबर 3 वरती आलेला आहे करण सोनवणे. काल नंबर 2 वरती होता, आज नंबर 3 वरती आलेला आहे. कारण काल जे सागर कारंडेंनी केलेलं आहे तन्वी बरोबर, जो त्यांचा वाद झाला, सागर कारंडेच्या प्रोफेशनबद्दल तन्वीने जे आक्षेपार्ह शब्द वापरले त्याचा सागरला फायदा होताना दिसतोय आणि तो नंबर 2 वरती आलेला आहे. आणि नंबर 1 वरती परत एकदा एपिसोडमध्ये काहीही न करता रोशन भजनकर आहे. रोशन भजनकरला सोशल मीडियावरती खूप जास्त सपोर्ट आहे. असं म्हटलं तर चालेल की 1 नंबरवरती राज्य करतोय रोशन भजनकर. तर हे आहेत आजच्या दिवसाचे वोटिंग ट्रेंड. 1 नंबरवरती आहे रोशन, तर शेवटच्या नंबरवरती आहे प्रभू. आता हे वोटिंग ट्रेंड असेच राहिले तर कदाचित प्रभू या आठवड्यात घराच्या बाहेर जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? नक्की कोण जाईल घरातून बाहेर? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.